नागपूर अधिवेशन चालू असताना संतोष देशमुखांच्या हत्येचा प्रश्न सभागृहात बीडच्या सुद्धा आमदारांनी प्रखरपणे मांडला। सर्वच आमदारांनी तो ज्या काही गांभीर्याने झालेली घटना आहे ते समजून सर्वांनी त्याला त्या भूमिकेला पाठिंबा दिला। सरकार काय करतं, सरकार काय त्याच्यावर ऍक्शन घेते सर्वांना तुम्हाला माहिती आहे। परंतु आज मला शिंदे साहेबांनी कालच या ठिकाणी यायला सांगितलं होतं, परंतु आज आम्ही या ठिकाणी पोहोचलो। उदय सामंत आता 1-1.5 तासात पुन्हा ते पण येणार आहे। मी सकाळी 11 वाजता बीडला एखाद्या ठिकाणी जायचं, तिथं शांतपणे परत बोलायचं, काहीतरी सरकारना दिलासा द्यायचा आणि निघायचं असं न करता सकाळी मी 11-11:30 आल्यानंतर जे एसपी या ठिकाणी आलेले आहेत ते पहिले संभाजीनगरचे डीसीपी होते आणि विधानसभेमध्ये घोषणा केल्यानंतर तातडीनं त्यांची ऑर्डर काढण्यात आली। ते इथं आले, जाऊन त्यांना भेटले। मुळामध्ये आपण ज्या घटना पाहतो अनेक लोक आपापल्या पद्धतीने तर्कविरुद्ध लढवत असतात। घटनेचं गांभीर्य सर्वांना आहे, पण नेमकं काय घडतं याची माहिती सुद्धा आपल्याला असली पाहिजे। संभाजीनगर निघताना पुन्हा पुन्हा त्यांनी फोटो पाहत होतो संतोषचे, त्याच्या अंगावरच्या ज्या जखमा पाहत होतो त्या जखमा पाहिल्यानंतर मनामध्ये असं चीड निर्माण होत होती। एखाद्याला इतकं अमानुषपणे कोण मारू शकतं याचा अर्थ असा होतोय की त्यांनी ते अमानुषता दाखवताना कोणताही विचार केलेला नाही। सर्व शरीरावर ज्या जखमा आहेत त्या इतक्या भयानक होत्या, त्या संतोषने ते झेलल्या कसं असेल हा एक प्रश्न आहे। त्याची जीभ काय कापलेली, डोळ्यावर काय जाळले गेले, त्याच्या पाठीवरती लागले आणि मग चीड या गोष्टीची आली की असे जर या बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा निर्माण व्हायला लागले तर उद्या बीड मधला नागरिक सुद्धा सुरक्षित राहणार नाही। म्हणजे कधी काळी आपण एखाद्याला घाबरत होतो तशी दहशत या बीड मध्ये तयार व्हायला लागलेली, हे माझं स्पष्ट मत आहे। तुमच्यातला कोणी जर म्हणलं की नाही एखाद्याचं नाव घेतलं तर त्याला भीती वाटली पाहिजे की नाही ती काळी स्कॉर्पिओ येणार आहे मग आपल्याला ती मारणार आहे, म्हणजे या पद्धतीची जी दहशत होती त्या व्हिडिओतून सुद्धा दिसली आपल्याला। आणि म्हणून मी एसपी कडे गेलो, एसपीशी बोलताना त्यांना सांगितलं की नेमकं काय चाललंय। मला दुर्दैवाने सांगावंसे वाटतं या ठिकाणी अनेक पोलीस अधिकारी सुद्धा असतील, काही कर्मचारी जर असतील, त्यांचे सुद्धा या गुंडांशी लागे बांधे आहेत हे नाकारून चालणार नाही, हे स्पष्टपणे मला त्या ठिकाणी जाणवलेलं आहे। मी एसपीला बोललो पहिले जर काही नीट करायचं असेल तर पहिले डिपार्टमेंट नीट करा। गुंडाला मारणं किंवा गुंडाला अटक करणं किंवा गुंडाचा सगळा त्याला शिक्षा देणं हे भाग आपण करूच करू, परंतु त्याचे जे पाठीराखे आहेत बाकी तर सोडून द्या, परंतु जेव्हा डिपार्टमेंट मधला माणूस त्याला जर सहकार्य करत असेल तर ते सर्वात खतरनाक आहे। काय भावना होती लोकांची, काय बिघडवणार आहे आपण त्याला जर अटक केली तर पोलिसच अटक करणार आहेत आणि पोलिसच त्याची देखभाल करणार आहेत, पोलिसच त्यांना पुन्हा सांभाळणार आहेत आणि काही दिवसांतर बाहेर तोच येणार आहे, मग आपलं काय होईल। हे जे वातावरण या बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे ना, कधी काळी बीड गडचिरोलीला एखादा नक्षलिस्ट जर एखादा काम करत असेल तर त्याला नक्षलिस्ट म्हणून आपण त्याच्याकडे टार्गेट केलं जातं, पण बीड मध्ये इतर अनेक धंद्यामध्ये जे लोक गुंतलेले आहेत ना, कोणते कोणते धंदे आहेत सर सर्व बीडच्या लोकांना माहिती, काय काय धंद्यामध्ये कोण कोण गुंतले आणि किती त्यांची दहशत आहे। मी एसपीना तेच बोललो की तुम्हाला एक चॅलेंजिंग जॉब दिलाय,
देशमुख असं व्हॉट्सअपवर आलं आणि कोणी कोणाच्या याच्यावर सही केली याच्यावर काही अवलंबून नसतं. हा जो मेसेज पास करण्याचा प्रकार आहे ना, आम्ही जेव्हा या ठिकाणी आलोय तर आम्हाला त्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जाऊन वस्तुस्थिती पाहून तातडीने काय करायचं ते मी करतो म्हणून सांगितले एकनाथ शिंदे साहेबांनी. म्हणून आम्ही इथं आलोय, उगाच तरी सांत्वना द्यायला नाही आलो. जे काही करायचं ते आपल्याला कोणत्या पद्धतीने करायचं त्याची दिशा ठरवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. एसपीला सांगितलं, एसपीला काही नावं सुद्धा मी दिलेली आहेत. त्यांनाही सांगितलं की इथं काय घडतं, कोण कोण आहेत, कसे कसे आहेत. आज त्यांनी 11 वाजता क्राईमची बैठक घेतली. क्राईमच्या सर्व लोकांना बोलवलं होतं. त्या सर्व त्यांच्या मीटिंगमध्ये काय झालं ते तेच जाणवत. परंतु एसपीने सुद्धा मला आश्वासित केलंय की साहेब ह्या 2-4 दिवसामध्ये सर्व आरोपी अटक होतीलच, ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. होऊन काय होणार आहे, माझी बदलीच होईल, आणखीन काय होईल, पण मी आरोपीला अटक केल्याशिवाय राहणार नाही असं एसपीने मला ठामपणे सांगितलं. मी त्यांच्यावर विश्वास ठेवतो कारण की त्यांनी माझ्याकडे काम केलेलं आहे. त्या अधिकाऱ्याला सुद्धा तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. चुकत असेल त्या टायमाला माफ करायचं नाहीच आहे. संतोषचं घराचं वर्णन येताना मी ते गाडीमध्ये तो सगळा व्हिडिओ पाहत होतो. घर काय, त्या घरचा काही लोकांनी व्हिडिओ काढलेला आहे. कुठं देवघर आहे, कुठून गळतंय, कसे ते बसायचे, कसे उठायचे, हे सर्व झालेलं आहे. परंतु पैशाची मस्ती आणि राजकीय ताकदीचा जो वापर या ठिकाणी झालाय तो अत्यंत भयानक आहे. एक मस्तीमध्ये फिरणारा माणूस. देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत विधानसभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं, तो कोणी असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, कोणाचा पाठिंबा असेल, पाठबळ असेल, त्याला सोडणार नाही म्हणजे नाही, हे त्याने दिलेलं एक शब्द विधानसभेमध्ये. मला वाटतं तुम्हाला काही दिवसात त्याची प्रचिती सुद्धा येईल. हा देशमुखावर झालेला अन्याय नाही किंवा त्याचा झालेला खून नाहीये. तर हे जे सरपंच सर्व आलेत बाहेर गावचे, यांच्याही मनामध्ये ती दहशत निर्माण झाली. आता हे लोन सगळीकडे चालायला लागले. म्हणून आताच त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. मी मागच्या घटनेमध्ये सुद्धा सांगितलं होतं, बदलापूरच्या घटनेतही सांगितलं होतं की अशा ज्या काही प्रवृत्ती असतात ना, त्यांना दिवसा ढवळ्या जरी मारलं तरी लोक त्याच्याबरोबर पेढे वाटतील, काही नाराज होणार नाहीत. आणि म्हणून आज आपण यांना न्याय द्यायच्या भूमिकेत असलं पाहिजे. कोण कोणत्या पक्षाचा, कोण कोणत्या जाती धर्माचा, कोणाची चलती हे कोणाची नाही चलती, हा विरोधी का सत्ताधारी, हा विषय आपल्या समोर नाही. आपल्याकडे माणुसकी म्हणून या विषयाकडे आपण पाहिलं पाहिजे. सरकार काय मदत करेल ते करेल. आम्ही सुद्धा देशमुख कुटुंबियाच्या बरोबर आहोत. त्यांना जी काही मदत आहे ती आमच्याकडून पूर्ण केली जाईल. पक्ष म्हणून आम्ही त्यांना मदत करणार आहोत. ती मदत थोड्या वेळात उद्या सामंत येतील, ते मदतही करतील. परंतु ह्या घटना बीडमध्ये जर घडल्या, आताही बीडमध्ये कोणताही अधिकारी जर त्याची बदली झाली तर तो म्हणतो बीड सोडून महाराष्ट्रात कुठेही द्या. हे चित्र या बीडचं आहे. आम्हाला तुम्ही गडचिरोलीला टाका, आम्हाला तुम्ही कोणत्याही ठिकाणी टाका, पण बीडमध्ये नोकरी करायला नाही म्हणतात. कारण की बीडमध्ये वातावरण एवढं खराब आहे. आलेल्या अधिकाऱ्यांनी कसं राहायचं हे अधिकारी ठरवत नाही, तर त्यांचे पुढारी ठरवतात. असं जे काही चित्र निर्माण झालंय ते बीडसाठी चांगलं नाहीये. 4 लोकांमुळे बीड नाहीये. बीड हे सर्व लोकांचं आहे. त्या लोकांनी हे बीडचं राजकारण हे बदललं पाहिजे. मला संतोष सारखा एक सर्वसामान्य माणसाचं 15 वर्ष सरपंच राहणं सोपं नाहीये. आणि एखादा माणूस जेव्हा असा तळमळीने काम करतो आणि त्याच्या अंगावर वार घेऊन तो आपली यात्रा संपवतो, मला वाटतं याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्रात कुठे पाहायला मिळालेलं नाही. म्हणून सरपंच तुम्ही सर्वजण आलेला आहात. निश्चित या सगळ्या गोष्टीची मी तातडीने शिंदे साहेबाला सुद्धा सांगणार आहे, फडणवीस साहेबाला सुद्धा सांगणार आहे. अजित दादा आले, त्यांना सुद्धा एक लक्षात तुम्हाला सर्वांना माहित आहे, शिंदे साहेबाला आम्ही जे काही सांगू ते प्रामाणिकपणे सांगू. त्याच्यामध्ये कुठेही फेरबदल होणार नाही. आज 2 लहान लहान मुलं आहेत, विशेष आहे, राहायला घर नाही, पुन्हा उद्याचं भवितव्य काय माहीत नाही, त्यांना अटक होईल की नाही माहीत नाही. उद्या एखादा गुंड पुन्हा या रस्त्याने जर फिरला तर हे कुठं पळून जातील असं भीतीदायक वातावरण इथं आहे. आम्ही किती दिवस इथं थांबणार आहोत.
आपण येऊ, सांत्वना देऊ, निघून जाऊ, परंतु ज्या कुटुंबाला इथं राहायचं त्याला आधार काय, त्याचं कुटुंब कसं चालेल आणि त्या कुटुंबाला संरक्षण कसं मिळेल, ही भूमिका आमची आहे. म्हणून आरोपीला अटक ही केल्याच जाणार. तुम्हाला 2-3 दिवसामध्ये जसा सर्व रिझल्ट, आताच काही बातमी येत होती पण तुम्ही ते कन्फर्म करतोय, त्याला कुठेतरी अटक केली असं म्हणतायत, परंतु जो पण कन्फर्म होत नाही तो पण त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु या 2-3 दिवसामध्ये आरोपीला अटक ही केलीच जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही आरोपीला माफ केल्या जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. झालेली घटना ही आपण आता दुर्दैवी आहे, संतोषला आपण वापस आणू शकत नाही, परंतु निश्चित त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्याच्यावर केलेला, ज्यांनी वार केला आहे त्याला फाशीच्या तख्त्यावर जर घेऊन जायचं काम हे सरकार निश्चित करेल, एवढं मात्र तुम्हाला आश्वासित करतो. त्यांच्या कुटुंबियाला सुद्धा सांगेल की तुम्ही एकटे नाहीत. आता हा जनरेटर जो आहे तुमच्या बरोबर यासाठी उभा आहे की घटना ही चुकीची घडलेली आहे. जर संतोष कशा प्रकरणात असता, संतोषने जर काही चुकीचं काम केलं असतं, संतोष जर इतर काही गोष्टीमध्ये अडकला असता तर हे लोक इथं थांबले नसते. या लोकांनी म्हणलं असतं संतोषही असाच होता, परंतु संतोष बद्दलची आज जी सहानुभूती आहे, त्याचं असलेलं राजकारण, त्या ज्या पद्धतीने त्याने केलंय ते पाहता संतोष सारखा सरपंच हा सुदैवाने मिळतो, परंतु काही लोकांना तो खटकल्यामुळं त्याचा झालेला अंत हा शिवसेना पक्षाच्या तर्फे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली तर वाहतोच, परंतु त्याच्या कुटुंबाला दिलासा द्यायचं काम आमचा पक्ष सुद्धा करेल. आणि सरकारची भूमिका जी आहे ती त्या आरोपीला अटक करण्याची आहे. त्याचा तुम्हाला प्रत्यय सुद्धा या 2-3 दिवसात येईल. पुन्हा एकदा आपण सर्वजण या अन्यायाला कधीही थांबवू नका, त्याला दाबण्याचा प्रयत्न करू नका. जर काही घडलं नाही, आरोपीला अटक नाही झाली तर आम्ही स्वतः सरकार म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहू. त्यात तो कुठेही हायगाई केल्या जाणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. परंतु सरकार मी जे पाहिलेलं आहे ते या 2-3 दिवसामध्ये कारवाई ही कोणत्याही कोपऱ्यात, कोणत्याही खड्ड्यात, कोणत्याही बोगद्यात जरी तो लपलेला असेल तर त्याला अटक केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. धन्यवाद. परत एक साहेब विनंती आपल्याला, महाजन साहेबाला सक्तीच्या रजेवर पाठवलेले, त्यांना परत केजला मात्र जॉईन होऊ देऊ नका, एवढं विनंती. ते जर केजला जॉईन झाले तर परत ह्याच्या पुन्हा आणखी ते हस्तक्षेप करतील. सक्तीच्या रजेवर म्हणल्यानंतर रेग्युलर जॉईन होऊ शकणार नाही. सर कुठे हो सर माहिती नाही